आपण व्यापारी पिकं पाहत असून कालच्या दशकेला आपण कापूस हे व्यापारी पीक कशा प्रकारचं आहे, त्याला हवामान कसं लागतं, तापमान कसं लागतं, पर्जन्य कसं लागतं, त्याचं उत्पादन किती, कोणत्या मातीमध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन येतं आणि लांब धाग्याचा, आखूड धाग्याचा, मध्यम धाग्याचा या सर्व बाबतीमध्ये कालच्या दशकेला आपण माहिती पाहिली गेलेली आहे. आज आपल्याला दुसरं व्यापारी पीक ऊस हे पाहायचं आहे. त्याला आपण इंग्लिशमध्ये शुगरकेन म्हणतो, हिंदीमध्ये गन्ना म्हणतो. तर ह्या ऊसाचं पीक भारतामध्ये कशा स्वरूपाचं असतं हे या दृष्टिकोनातून पाहायचं आहे. साधारणतः भारत हे ऊसाचं मूळ स्थान मानलं. ऊसापासून साखर, गूळ व मद्य तयार केले जाते आणि हे 3 घटक तयार केले जात असल्यामुळे साखर, गूळ आणि मद्य दारू तर ऊसाची मागणी नेहमी जास्त असते. ऊस हे उष्णकटिबंधीय पीक आहे आणि त्यामुळे भारतात त्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं. ऊसाच्या चिपाटापासून कागदही तयार केला जातो. भारताला परकीय चलन मिळवून देणारा एक प्रमुख पीक म्हणून या ऊसाकडे पाहिलं जातं. कारण ऊसापासून साखर तयार करतात व ही साखर विविध देशांना निर्यात केली जाते. अथर्ववेदात ऊसाचा उल्लेख आला असल्याने भारतीय लोकांना फार पूर्वीपासून ऊसाची कल्पना असावी असे कारण आपण पाहतो की 4 वेद जे आहेत त्या 4 वेदापैकी अथर्ववेद या अथर्ववेदामध्ये या ऊसाचा उल्लेख केला गेलेला आहे. 4 वेद कोणते? ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद असे 4 वेद. तर या 4 वेदापैकी अथर्ववेदामध्ये ऊसाचा उल्लेख आढळल्याने आपल्याला असं म्हणता येईल की भारतीय लोकांना या ऊसाच्या पिकाची खूप दिवसापासून कल्पना होती आणि ती आज मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय लोक ऊसाच्या पिकाची लागवड केल्याचं दिसून येत आहे. ऊसाच्या पिकासाठी आवश्यक भौगोलिक परिस्थिती कशा स्वरूपाची असायला पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्याला सविस्तररित्या माहिती पाहिजे आहे. पहिला घटक हवामान. हवामान हे ऊसाच्या पिकासाठी उपोष्ण प्रदेशात ऊस हे पीक उपोष्ण प्रदेशातील आहे. ऊस हे उष्ण हवामानामध्ये वाढणारं पीक आहे. तापमान ऊसाला उष्ण व दमट हवा आवश्यक असते. वार्षिक सरासरी तापमान 27 सेंटीग्रेड असावे लागते. ऊस तयार होण्यास 10 ते 16 महिन्याचा काळ लागतो आणि त्यामुळे वर्षभर तापमान जास्त असावे. ऊस तोडणीच्या वेळी स्वच्छ सूर्यप्रकाश व कडक ऊन आवश्यक असते. त्यामुळं
त्यामुळे ऊसातील साखरेचं प्रमाण वाढतं. शिवाय ऊसाच्या शेतात जाऊन तोडणी करणे व ऊस वाहतूक करणे हे शक्य. त्यानंतर पर्जन्यमान पाऊस ऊसाला 100 सेंटीमीटर ते 150 सेंटीमीटर पावसाची आवश्यकता असते. पावसाचं प्रमाण कमी असल्यास जलसिंचनाद्वारे ऊसास पाणी पुरवठा करावा लागतो. धुके व ढगाळ हवामान असल्यास ऊसाच्या पिकाला असं वातावरण चालत नाही. तर साधारणतः पर्जन्यमान 100 सेंटीमीटर ते 150 सेंटीमीटर पावसाची आवश्यकता. त्याच्यानंतर माती शिलारसापासून तयार झालेली काळी जमीन या पिकास उपयुक्त ठरते. ओलावा टिकून धरणारी सुपीक माती ऊसाला चांगली ही मृदा पाण्याचा निचरा करणारी असेल. भारतातील गंगेच्या खोऱ्यातील सुपीक माती ऊसाच्या उत्पादनासाठी उपयुक्त आहे. ऊसामुळे मातीचा कस कमी होत असल्याने मोठ्या प्रमाणावर खताचा वापर करणे गरजेचे आहे. शिलारसापासून तयार झालेली जी काळी जमीन या पिकास अत्यंत उपयुक्त. ओलावा टिकून ठेवणारी सुपीक माती ऊसाच्या पिकासाठी ही चांगली मानली. माती पाण्याचा निचरा करणारी असावी. भारतातील गंगेच्या खोऱ्यातील सुपीक माती ऊसाच्या उत्पादनासाठी उपयुक्त. ऊसामुळे मातीचा कस कमी होतो आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर खताचा वापर ऊसाच्या पिकासाठी करावा लागतो. त्यानंतर मृदा शिलारसापासून तयार झालेली काळी जमीन या पिकास उपयुक्त असते. ओलावा टिकून धरणारी सुपीक माती ऊसाला चांगली ही मृदा पाण्याचा निचरा करणारी असेल. भारतातील गंगेच्या खोऱ्यातील सुपीक माती ऊसाच्या उत्पादनासाठी उपयुक्त. ऊसामुळे मातीचा कस कमी होत असल्याने मोठ्या प्रमाणावर खताचा वापर करण्यास. मजूर पुरवठा ऊसाच्या शेतीची भरपूर मशागत करावी लागते. ऊसाची लागवड करणे, ऊसाची पेरणी करणे, खते देणे, तण काढणे, वेळोवेळी पाणी देणे, तोडणी करणे, वाहतूक करणे इत्यादी कामे करण्यासाठी भरपूर मजूर पुरवठा लागतो. भारतातील उत्पादक प्रदेश जागतिक उत्पन्नाच्या 23% ऊसाचं उत्पादन भारतामध्ये होतं. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, पंजाब, महाराष्ट्र या राज्यामध्ये यापैकी बरेचसे उत्पादन होते. भारतामध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये व त्याचप्रमाणे जानेवारी, फेब्रुवारी मध्ये ऊसाची लागवड केली जाते. भारतातील ऊस, गूळ व साखर उत्पादनासाठी वापरला जातो. भारतात सुमारे 33 लक्ष हेक्टर जमीन ऊसाखाली आहे. जलसिंचनाच्या सोयी भारतात वाढल्यामुळे ऊसाच्या क्षेत्रात वाढ होत आहे. ऊस उत्पादक प्रदेशाचे 3 गट करता येते. एक, जास्त प्रमाणात ऊस उत्पादन करणारे प्रदेश, मध्यम प्रमाणात ऊस उत्पादन करणारे प्रदेश आणि कमी प्रमाणात ऊस उत्पादन करणारे प्रदेश. आपण प्रथमतः जास्त प्रमाणात उत्पादन करणारे जे प्रदेश आहेत त्याविषयी आपण माहिती पाहूया. भारतामध्ये सर्वात जास्त उत्तर प्रदेश, भारतातील 50% ऊसाचं क्षेत्र एकट्या उत्तर प्रदेशामध्ये आहे. ऊसाच्या लागवडीच्या क्षेत्रात व उत्पादनात भारतात उत्तर प्रदेशचा प्रथम क्रमांक लागतो.
1991-92 मध्ये भारताच्या ऊस क्षेत्रापैकी 50.27% क्षेत्र या राज्यात व त्याच वर्षी या राज्यातून 42.74% ऊसाचं उत्पादन इतर झाले होते. मोठ्या प्रमाणात मोठमोठ्या नद्यांच्या खोऱ्यातील सुपीक गाळांची जमीन व जलसिंचनाच्या सोयी यामुळे ऊसाचं उत्पादन भरपूर. रायपूर, पिलीभीत, खेरी, सीतापूर, गोंडवस्ती, आजमगढ़, देवरिया, गोरखपुर, बलिया, मेरठ, सहारनपुर, मुजफ्फरपूर, औरंगाबाद या जिल्ह्यामधून ऊसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं. त्याचबरोबर महाराष्ट्र, भारतामध्ये उत्तर प्रदेशच्या पाठोपाठ महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक ऊसाच्या उत्पादनामध्ये लागतो. 1991-92 मध्ये भारताच्या एकूण ऊसाच्या क्षेत्रापैकी 14.13% क्षेत्र महाराष्ट्रात, 14.25% ऊसाचं उत्पादन त्याच वर्षी महाराष्ट्रात झाले. कोल्हापूर विभागात कृष्णा, कोयना, वारणा, पंचगंगा नद्यांच्या खोऱ्यात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधून डोंगराच्या उतारावरून उपसा सिंचनाचे पाणीसाठे आणून ऊस शेती केली जाते. पुणे, अहमदनगर, सातारा, नाशिक, सोलापूर ऊसाचं उत्पादन हे भरघोस प्रमाणामध्ये घेतलं जातं. मराठवाड्यातील बहुतेक जिल्हे, पश्चिम विदर्भातील काही जिल्हे, खानदेशातील धुळे व जळगाव जिल्ह्यात सुद्धा ऊसाचं क्षेत्र आहे. त्यानंतर तामिळनाडू हा भारतात ऊस उत्पादनाच्या बाबतीमध्ये तिसऱ्या क्रमांकाचं राज्य म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी 91-92च्या आकडेवारीनुसार एकूण क्षेत्रापैकी 6.19% क्षेत्र तामिळनाडूमध्ये होतं. या राज्यातून 91-92 मध्ये 9.80% उत्पादन भारताला मिळाले होते. तिरुचिरापल्ली, कोइंबतूर, सालेम, तंजोर इत्यादी जिल्ह्यामध्ये जास्त उत्पादन होते. कालव्यामुळे जलसिंचनाची सोय झालेली असल्याने ऊस उत्पादनात फरक पडून ऊस उत्पादन वाढत होते. 4. कर्नाटक, ऊसाच्या उत्पादनात कर्नाटकाचा चौथा क्रमांक लागतो. 91-92 मध्ये भारताच्या ऊसाच्या क्षेत्रापैकी 7.42% क्षेत्र या राज्यामध्ये होतं. 9.49% ऊसाचं उत्पादन या राज्यातून झालेलं होतं. कृष्णा, भद्रावती, घटप्रभा, तुंगभद्रा या प्रकल्पामुळे जलसिंचनाच्या सोयी झाल्याच्या दिसून येतात आणि या राज्यातील ऊसाचं उत्पादन यामुळे वाढलेलं दिसून येतं. बेल्लारी, विनापूर, चिकमंगळूर, रायचूर इत्यादी जिल्ह्यामधून ऊसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं. त्यानंतर आंध्र प्रदेश, ऊसाच्या उत्पादनात आंध्र प्रदेशचा भारतात 5वा क्रमांक लागतो. 1991-92च्या आकडेवारीनुसार 202.2 हजार हेक्टर जमीन ऊस लागवडीखाली होती आणि याच वर्षी या राज्यातून 150,57,000 मेट्रिक टन उत्पादन मिळाले होते. पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी, विजयवाडा, नलगोंडा, तेगाली जिल्ह्यामध्ये ऊसाचं उत्पादन होतं. गुजरात या राज्यात अहमदाबाद, सुरेंद्रनगर, खेडा, बडोद, भडज इत्यादी जिल्ह्यामधून ऊसाचं उत्पादन घेतलं जातं. 91-92 मध्ये 120,000 हेक्टर जमीन ऊस पेरला गेला होता. त्याच वर्षी या राज्यातून 102,39,000 मेट्रिक टन ऊसाचं उत्पादन झालं होतं. हरियाणा, भाकरा, नांगल व यमुना या 2 महत्वाच्या कालव्यामुळे जलसिंचनाची सोय उपलब्ध इत्यादी झाल्याने ऊस लागवडीखाली क्षेत्रात वाढ झाली. 91-92 मध्ये 161,000 हेक्टर जमीन ऊसाच्या लागवडीखाली होती. त्याच वर्षी या राज्यातून 90 लाख मेट्रिक टन उत्पादन झाले होते. लुधियाना, फिरोजपूर,
जालंधर, पतियाळा, रोहतक, जींद या जिल्ह्यामधून ऊसाचं उत्पादन हे घेतलं जातं. त्यानंतर पंजाब राज्याच्या ऊसाच्या उत्पादनात 8व्या क्रमांकावर. 91-92 मध्ये 109,000 हेक्टर जमीन ऊसाच्या लागवडीत आली होती. त्याच वर्षी या राज्यातून एकूण 40,20,000 मेट्रिक टन ऊसाचं उत्पादन झालं होतं. आता मध्यम प्रमाणामध्ये ऊस घेतले जाणारे राज्य हे पाहणार आहोत. या विभागात बिहार, मध्य प्रदेश, ओरिसा, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये समावेश होतो. बिहार राज्यातून दरभंगा, सहारन, मुजफ्फरपूर, चंपारण्य, शाहबाद, गया, पाटणा इत्यादी जिल्ह्यामधून ऊस पिकवला जातो. आसाम राज्यातील सांबर, सागर, लखीमपूर, दरांग, कामरूप जिल्ह्यातून तर पश्चिम बंगालमध्ये मालडा, हावडा, मिदनापूर, बीरभूम इत्यादी राज्यामधून मध्यम याचं केलं जातं. आता कमी उत्पादन करणारे प्रदेश यामध्ये केरळ, जम्मू व काश्मीर, हिमाचल प्रदेश, मेघालय, नागालँड, त्रिपुरा, मिझोराम, पॉंडिचेरी, दिल्ली, गोवा आणि अंदमान निकोबार इत्यादींचा समावेश. अशा पद्धतीने आपण या ऊसाच्या पिकाच्या लागवडीच्या संदर्भामध्ये कोणत्या राज्यामध्ये किती प्रमाणामध्ये ऊस घेतला जातो, तर ऊसाच्या बाबतीमध्ये उत्तर प्रदेश हे नंबर 1चं राज्य असून त्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाच्या पिकाची लागवड केली जाते. सुमारे 50% ऊसाचं क्षेत्र एकट्या उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि 50% क्षेत्र इतर राज्यामध्ये आहे. तर अशा पद्धतीने या ऊसाच्या पिकाची लागवड, हवामान, भौगोलिक परिस्थिती या बाबतीत आपण सविस्तर माहिती पाहिली गेलेली आहे. उद्याच्या तासिकेला आपण दुसऱ्या याची पाहू.